श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर गुरुवारी कोणती सेवा कराल त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल व श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम टिकून राहील। तर काय करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत ही एक छोटी 21 अध्यायाची जी पोथी आहे ती तुम्हाला कोणत्याही दिंडोरी प्रेमी सेवा केंद्राच्या स्टॉलवर भेटून जाईल। ती पोथी घरी घेऊन यायची आहे। तुम्ही गुरुवारी 1 ते 21 अध्याय सुद्धा वाचू शकता, एक पाऊण तास लागतो। त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारपासून सेवेलाही सुरुवात करू शकता। रोज 3 अध्याय वाचायचे आहेत। पहिल्या म्हणजे क्रमशः आज गुरुवार आहे तर आज 1 ते 3 वाचायचे आहे, उद्या शुक्रवार आहे तर 3 ते 6 वाचायचे आहे। अशाप्रमाणे रोज 3-3 अध्याय तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ जप केला तरी चालेल। त्याचप्रमाणे गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही गुरुवारपासून सुरू करा वाचण्यास किंवा गुरुवारी वाचला तरी चालेल। त्यामुळे काय होते, तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल ती लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे नोकरीमध्ये घर तुमचं स्वतःचं बांधायचं आहे किंवा घर घ्यायचं याच्यामध्ये जर अडचणीत असतील, घरामध्ये भांडणं तंड होत असतील, त्यामुळे ते शांत होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपला जो उंबरठा आहे दरवाजाचा मेन, तो उंबरठा तुम्ही हळदीने लेपन करायचं आहे व त्याच्यावर कुंकवानी स्वास्तिक काढायचे आहे। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे एक प्याल्यामध्ये चिमूटभर हिंग मिसळायचं आहे व ते हिंग मिश्रित जे पाणी आहे ते पाणी तुमच्या घरात अंगणात शिंपडायचं आहे। त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते। तुमची जी लक्ष्मी घरात येते ती परत बाहेर जात नाही, ती टिकून राहते। काय करायचं आहे, जर तुमचा पगार झाला असेल तर तो पगार पहिले स्वामींना किंवा तुमचे जे देवी देवता आहेत त्यांच्याजवळ ठेवायचा आहे, मगच दुसऱ्या दिवशी खर्च करायचा आहे। पगार आल्याच्या दिवशीच जर खर्च केला तर तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही। तर सेवा आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।